उपकारासाठी आले घरजा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे रामकुटी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी उपकारासाठी आले घरजा वैकुंठी सेवेकरता घेतलेला रंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत महत्वाचा संबंध आहे. प्रस्तुतचा कार्यक्रम आपण थोडासा विचार जर केला तर वास्तुशांतीच्या निमित्तानं घराची वास्तुशांती आणि त्याच निमित्तानं ही कीर्तनाची सेवा 2-3 दिवस जी चालू आहे त्याच्यात आपण सेवा करत असताना महाराजांनी ज्या अभंगातून घराचा उल्लेख केला असा अभंग मी सेवेला निवडलेला आहे. तर वैकुंठी या अभंगामध्ये साधू पुरुषाचं वर्णन करत असताना ज्यांना वैकुंठ धामात राहायला घर आहे किंवा वैकुंठ म्हणजे परमात्मा स्वरूपात ज्यांचा निवास आहे असे संत महात्मे जगाच्या बाजारात येतात कशा करतात जगावर उपकार करण्याकरता येतात असं त्यांचं वर्णन महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. घराचा संबंध महाराजांनी अभंगात आणलेला असल्यामुळं घराच्या वास्तुशांतीच्या निमित्तानं आपण या अभंगावर थोडंसं चिंतन करणार आहोत. बरं का घराचा विचार जर केला तर मनुष्याची मूलभूत गरज म्हणजे घर आहे. निवासाला घर कोणाला लागत आहे सांगा ना. ज्याला म्हणून जीव आहे त्या जीवाच्या ज्या मूलभूत गरजा म्हणून शास्त्राने सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात. त्याच्यामध्ये अन्न आहे. मनुष्याच्या बाबतीमध्ये फक्त वस्त्र अधिक आहे आणि निवारा मात्र म्हणजे घर मात्र सगळ्यांना लागत असतं. बरं का अन्नाची आणि घराची यावत जीवाला गरज आहे. या मूलभूत गरजाचा विचार जर करायला लागला तर अन्न आणि निवारा सगळ्या जीवांना लागतो. मनुष्य प्राण्याला अन्न निवाऱ्याच्या जोडीला वस्त्र एक लागतं. पण बाकीच्या सगळ्या प्राण्यांचा विचार जर केला तर सर्वांना अन्न लागतं आणि त्याच्यानंतर निवाराही लागतं घरही लागतं अशा पद्धतीचा विचार आहे. बरं का कोणताही प्राणी सर्पासारखा प्राणी पाहिला तर बिळासारख्या घरामध्ये राहतो. पक्षासारखा प्राणी जर पाहिला तर तो झरक्यासारख्या घरामध्ये राहतो. साधूचा विचार करा परमात्म्याचा विचार करा सामान्य जीवाचा विचार करा पशुपक्षाचा विचार करा सर्वांना राहण्यासाठी घराची आवश्यकता आहे आपल्याला चिंतन करता येतं. बरं का परमात्म्याच्या घराचा विचार करत असताना उपनिषदाने असं वर्णन केले पार्श्व भगवा तस्मिन प्रतिष्ठित तर परमात्मा राहतो कुठं त्या परमात्म्याचा निवासी कुठं आहे त्याचं वर्णन करताना शक्तिमातेवर वर्णन केलं. स्वमहिमने येते स्वतःच्या महिमानामध्येच परमात्म्याचं राहणं आहे म्हणजे स्वतःच्या महिमानामध्ये वर्णन आपल्याला बाहेर सापडतं. परमात्म्याचं राहणं गुहेमध्ये आहे. गुहा हितम वरिष्ठम पुराणम शेवटी माध्यमाचं निवाचं वर्णन करतात. गुहा हितम गुहेमध्ये तो परमात्मा आहे. आत्मस्वरूपाचं गुहेत ठेवल्यासारखं आहे अशा पद्धतीचे चिंतन आपल्याला उपनिषदामध्ये पाहायला सापडतं. बरं का आणि आत्मस्वरूपाच्या करता असलेले त्या गुहेचं चिंतन गुहा म्हणजे सुद्धा काय झालं निवारच झालं एक प्रकारचं ते घरच झालं. आणि गुहा कोणती आहे याचा विचार करत असताना पंचकोशाची शास्त्रकारांनी आपल्याकडे सांगून ठेवलेली करण्याचा प्रतिभा का अन्नम प्राणः मनोबुद्धी आनंदाची पंचकडी कोशा हा तैरा गतस्वात्माने सुरक्षा संस्कृती वर्गे प्रत्यक्षकाराने पहिल्या प्रकरणामध्ये 5 वर्षांचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला सापडतो. बरं का आणि तिसऱ्या प्रकरणावर पंचकोश विवेक सांगत असताना पंचऋषीकारांनी असं सांगितलं की बाबा देहात अभ्यंतर हा प्राण प्राणात अभ्यंतर मन हा तथा करता ततो भोगता गुहा संयम परंपरा. पंचऋषीकार सांगतात अन्नमय कोशाच्या आत असलेला प्राणमय कोश प्राणमय कोशाच्या आत असलेला मनोमय कोश मनोमय कोशाच्या आत असलेला विज्ञानमय कोश आणि विज्ञानमय कोशाच्या आत असलेला आनंदमय कोश त्याच्या पलीकडे आत्मा आहे म्हणजे तो घरी ठेवल्यासारखा आहे. परमात्मा स्वरूपाच्या शोधाचं चिंतन सांगत असताना आपल्याला असं सांगितलंय की बाबा नव्य नावाच्या गवतामध्ये ज्याप्रमाणे काळी असेल वर पापुदे असतात गवताचे बरं का ते गवताचे सगळे पापुदे काढता काढता आतली काळी जशी सहज रीतीने आपल्याला काढून घेता आली पाहिजे अलगद रीतीने काढून घेता आली पाहिजे त्याप्रमाणे पंचकोशाचा विवेक करता करता आत्म्याचं उदाहरण आपल्याला सहज रीतीने करता आलं पाहिजे अलगद आत्मा काढून घेता आला पाहिजे बरं का. पंचकोशाने जो आवृत आहे
पंचकोशांनी आत्मा आवृत आहे, परमात्मा आवृत आहे, याचा अर्थ काय झाला? पंचकोश रूपी गुहेमध्ये तो परमात्मा राहतो म्हणून त्याचं वर्णन करताना गुहा हितम केलं. विठ्ठल विठ्ठल आपल्याला जावं लागतं. त्याप्रमाणे अन्नमय कोशाच्या आत गेल्याच्या नंतर प्राणमय, प्राणमयाच्या आत गेल्याच्या नंतर मनोमय, मनोमयाच्या आत गेल्यानंतर विज्ञानमय, विज्ञानमयाच्या आत गेल्याच्या नंतर आनंदमय कोश, आनंदमय कोशाच्या पलीकडे गेल्याच्या नंतर, कारण तैत्तिरीय उपनिषदामध्ये या सगळ्या पाच कोशाचा विचार आपल्याला उपनिषदात पाहायला सापडतो बरं का. आणि तिथं सांगितलेली ही सगळी परंपरा पाहताना जगद्गुरु शंकराचार्यांनी असं सांगितलंय त्या आनंदमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत प्रत्येक कोशाच्या ठिकाणी शास्त्रकारांनी श्रुती मातेने एका एका पक्षाची रूपकथा केलेली आपल्याला पाहायला सापडतात. पक्षी म्हणला की त्याचे रंग आहे, पक्षी म्हणला की त्याला दोन पंख आहेत, पक्षी म्हणला की त्याला मस्तक आहे, आणि पक्षी म्हणला की त्याला शेपूट आहे. त्या सगळ्या अवयवाचा विचार पाचही कोशाच्या ठिकाणी सांगता 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 अन्नमयाचे हे सगळे अवयव कोणते, प्राणमयाचे सगळे अवयव कोणते ते सांगता सांगता आनंदमय कोशाचे सगळेच्या सगळे अवयव सांगत असताना शेवटी आनंदमय कोश नावाच्या पक्षाच्या शेपटाच्या ठिकाणी ब्रह्मा आहे असं वगैरे स्थितीने केलं. ब्रह्म पुरुषम प्रतिष्ठा असं ते शेवटीचं वाक्य आपल्याला पाहायला सापडतं का? बरं का? म्हणजे काय आनंदमय कोशाच्या बाबतीमध्ये वर्णन करताना शेवटीने सांगितलं तर प्रियमेव दक्षिण पक्ष हा ते प्रिय, मोद आणि प्रमोद या तीन वृत्ती आपल्याला पाहायला सापडतात ना. आनंदाच्या वृत्ती आहेत त्या तीन प्रकारच्या बरं का. आनंदमय कोशाच्या ठिकाणी या तिन्ही वृत्ती आपल्याला पाहायला सापडतात. आपल्याला आवडीची असलेली वस्तू नुसती दिसली होणारा जो आनंद आहे त्याला म्हणतात प्रिय. आपल्याला जी आवडीची वस्तू आहे ती दिसून आपल्याला प्राप्त झाली की होणारा जो आनंद आहे त्याला म्हणतात मोद. आणि त्या भोगाची आवृत्ती झाल्याच्या नंतर म्हणजे वारंवार ती आवडीची वस्तू भोगायला मिळाल्याच्या नंतर मनुष्याला होणारा जो आनंद आहे त्याला म्हणतात प्रमोद. या प्रिय, मोद, प्रमोद नावाच्या तीन वृत्ती म्हणजे मस्तक आणि दोन पंख सांगून झाल्याच्या नंतर त्या आनंदमय कोश नावाच्या पक्षाच्या शेपटाच्या ठिकाणी परब्रह्म वर्णन करून सांगितलं. ते परब्रह्म जाणून जर घ्यायचं असेल तर एवढ्या सगळ्या पक्षाच्या रूपकानं गुहेच्या आत 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 जाऊन आपल्याला त्या ब्रह्माचा शोध घ्यावा लागतो. म्हणून ब्रह्माचं वगैरे शेतीने काय केलं? गुहा हितम पुराणम, गुहेमध्ये ठेवलेली एखादी गुप्त वस्तू जशी असावी तशी परब्रह्म वस्तू आहे. परमात्म्याला म्हणजे निर्गुण निराकाराच्या परब्रह्म स्वरूपाचं जर राहणं आपल्याला विचारात घेता येत असेल तर त्याला सुद्धा घर लागतं. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. परमात्म्याला राहायला घर पाहिजे. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूप त्याला प्राप्त झालेले संत महात्म्यांच्या संतांना सुद्धा राहायला घर पाहिजे बरं का. लौकिक आपलं घर साधूंचं वेगळं आहे आणि अलौकिक अशा पद्धतीच्या परमार्थाच्या दृष्टीने असलेलं त्यांचं घर वेगळं आहे. परमात्मा स्वरूपाच्या शिवाय साधूचं दुसऱ्या ठिकाणी कुठेही राहणं नाही बरं का. ज्ञानदेवा आहे. चिन्मय परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आमचं घर आहे असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. अनंत भक्तराशी तळे वानर ज्ञानदेवा घर चिदानंदी. ज्ञानदेवाला घर प्रकार चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी माझी वस्ती आहे असं ज्ञानोबाने वर्णन करतात. म्हणजे परमात्मा स्वरूपात संत राहणं आहे असं वर्णन संतांनी अनेक ठिकाणी केलं. ज्ञानोबाला म्हणतात माझं घर परमात्म्यात, नामदेवाला म्हणतात माझं घर परमात्म्यात, तुकाराम महाराज म्हणतात माझं घर परमात्मा स्वरूपात. सगळ्या संतांनी माझं घर परमात्मा स्वरूपात आहे अशा पद्धतीची भाषा वापरलेली आपल्याला बाहेर सापडते बरं का. परे हुनी पर
पश्यंती मध्यमवाणीला हे जे करण्याची शक्यता नाही, परावाणीला हे जे करत नाही. आता परावाणीच्या पलीकडे असलेले जे परमात्मा स्वरूप आहे ते निरंतर त्या ठिकाणी आमचं घर आहे, तिथं आमचं राहणं आहे. ते नामदेव यांनी केलेलं वर्णन जर आपण पाहिलं तर ज्ञानोबा म्हणतात माझं घर चिदानंद स्वरूपात आहे. नामदेव महाराज म्हणतात परेहून परते असलेल्या परमात्मा स्वरूपात माझं घर आहे. बदल काय झालं बोला. नामदेवाचं राहणं परमात्मा स्वरूपात, ज्ञानेश्वर महाराजांचं राहणं परमात्मा स्वरूपात, तुकाराम महाराजांच्या राहण्याचा विचार करा. नारायणी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आमच्या घराची वस्ती झालेली आहे. निरंतर आनंद त्या ठिकाणी सदासर्व काळ मला आनंदाची अवस्था हे तुम्हाला वर्णन करतात बरं का. म्हणजे आनंदाची अवस्था ज्या नारायण स्वरूपाच्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आमचं घर आणि आमचं राहणं आहे असं तुकाराम महाराजांनी केलेले वर्णन बघा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा चिदानंद स्वरूपात माझं घर आहे. नामदेव महाराज म्हणतात परावाणीच्या पलीकडे असलेल्या परमात्मा स्वरूपात माझं घर आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्या नारायण स्वरूपाच्या ठिकाणी परमानंद आहे, त्याच्याच ठिकाणी माझी घर करून वस्ती दिलेली आहे. सगळ्या संतांचं एक मत आपल्याला पाहिलं सापडतं, आमचं घर परमात्मा स्वरूपात आहे. हे सगळ्या संतांनी सांगितलेलं बरं का. निरंजनी आहे
काजळी काळीमा ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अजिबात नाही, अज्ञान रहित असेल तर ते परमात्मा स्वरूपाला घेण्याचं निरंजन, त्या निरंजन परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी घर ठिकाणी त्या ठिकाणी कायमची वस्ती झाली, निराभासी पूर्ण झालं समर्थ अखंड ऐक्य असं असं वर्णन तुकाराम महाराज करतात. अर्थ काय झाला, सगळ्या संतांनी आपल्या अलौकिक वस्तीच्या घराचं वर्णन करत असताना परमात्मा स्वरूपात माझं घर आहे असं सांगितलं बरं का. संताला जसं अलौकिक घर आहे त्याप्रमाणे लौकिक घर सुद्धा संतांच्या बाबतीमध्ये विचार घ्यावं लागतं. आणि लौकिक घराचा विचार जर केला तर परमात्मा पंढरीनाथाच्या सन्निधानामध्ये पंढरी क्षेत्रामध्ये आम्ही घर केलं असं वर्णन संतांनी केलेलं केलं. वतन आमोझे निराश हक्काची जागा कोणती जर असेल तर परमात्मा पंढरीनाथाचं क्षेत्र, पंढरी क्षेत्र हे आमचं हक्काचं क्षेत्र आहे. आणि त्या हक्काच्या क्षेत्रात गेल्याच्या नंतर विठोबाचे घरी नांदणूक, परमात्मा पंढरीनाथाचं जे तिथलं घर आहे त्या घरामध्ये आमची नांदणूक आहे असं मंदिराने वर्णन केलं. हे लौकिक घराचं वर्णन आहे बरं का. अलौकिक घराचा विचार जर केला तर ते चिदानंद स्वरूपात आहे, परिभर परत घर आहे. आणि लौकिक घराचा विचार जर केला तर परमात्मा पंढरीनाथाची सेवा करण्याच्या निमित्तानं त्याच्या सन्निधानात त्याच्या क्षेत्रामध्ये जाऊन संतांनी वस्ती केलेली आहे असंही वर्णन आहे. तेव्हा त्या संतांचं जे राहतं स्वतःचं गाव होतं त्या गावातल्या संतांचं जे दगडा मातीचं घर आहे ते सुद्धा त्या सारे पुरुषाचं लौकिक घर मानता येईल. माझ्या घरला परमात्मा पंढरीनाथ पाहून आले वर्णन केले. पाहुणे घराचे आजी आले, ऋषिकेशी पाहुणे घराशी आले. माझ्या घराला परमात्मा पंढरीनाथ पाहून आला. ज्या घरी तुकाराम महाराजांच्या परमात्मा पंढरीनाथाचं आगमन झाल्याचं वर्णन निर्याण काळात तुकाराम महाराज करतात. ते घर कोणतं देहू क्षेत्रात तुकाराम महाराजांचं जे नांतर घर होतं त्या घराचं वर्णन महाराजांनी कसं केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. अर्थ काय आहे, साधू पुरुषांना लौकिक घर आहे आणि एक अलौकिक घर आहे अशा पद्धतीचं त्यांच्या घराचं चिंतन करता येतं. परमात्मा स्वरूपात संतांची वस्ती आहे अलौकिक घर
लोकांतरात संताची वस्ती आहे, थोडंसं लौकिक घर, आणि दगडा मातीचं ह्या लोकांमध्ये साधू पुरुषाचं घर आहे, अत्यंत लौकिक घर. अनेक प्रकारच्या घराचं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. पण चिदानंद स्वरूपात बांधलेलं घर, निरंजन स्वरूपात बांधलेलं घर सामान्य माणसाचं आपल्याला कधी जगामध्ये पाहायला सापडायचं नाही बरं का. आपण बघा तुकाराम महाराजांच्या रावणाच्या वर्णन, लंका नगरीचं वर्णन करणाऱ्या आव्हानाचा विचार करा. किती वेगळ्या प्रकारची घर रावणाच्या करणार. आपल्याला दगडा मातीचं घर माहिती आहे, आपल्याला विठोबांचे घर माहिती आहे, विठ्ठलनं बांधलेलं घर माहिती आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन घराची जी वर्णनं केलेली रावणाच्या लंकेतली पाहायला सापडतात, तशा पद्धतीचं घर मृत्यू लोकांमध्ये आज तरी आपल्याला पाहायला मिळत नाही बरं का. तुम्हाला पाहायला मिळालं असलं तर आनंद आहे, कुठं असेल तर तसा मला पत्ता सांगा, जाऊन बघून येतो एकदा बरं का. पण दगडा मातीचं घर, लंकेतल्या घराचं वर्णन तुकाराम महाराजांनी कसं केलं. 5 लक्ष घरे पाषाणाची घराची संख्या सांगायला सुरुवात केली. प्रकारानुसार वेगळ्या संख्येने घरं सांगितली, वेगळ्या प्रकारची घरं किती आहेत, संख्येने किती आहेत त्याचं वर्णन महाराजांनी केलं. त्याच्यात पहिलं वर्णन महाराजांनी केलं 5 लक्ष घरी पाषाणाचे, जेथे पाषाणाचे म्हणजे बंदीवाले 5 लाख रावणाच्या मातीचे लंका नगरीमध्ये आहे बरं का. त्याच्या पुढचं वर्णन जे महाराज हे दगडा मातीचं घर आपल्याला माहिती आहे. दुसरा घराचा प्रकार महाराजांनी सांगितला 7 लक्ष तेथे विटबंदी, पक्क्या विटाने बांधलेले घर किती आहेत, 7 लाख घर आहे. दगडाचं घर माहिती आहे आपल्याला, विटाचे घर माहिती आहे, पण पुढं महाराजांनी वर्णन केलेलं घर आपल्या तरी परिचयाचं नाही बरं का. कोटी घरे जेथे काष्टा आणि तांब्याची, 1 कोटी घर काश्याची आहेत म्हणा, 1 कोटी घर तांब्याची आहेत बरं का. आपल्याला एक टाळा करता जो धातू वापरतात त्याला काष्ट म्हणतात. वारकऱ्याला 1 टाळ करायचा म्हणला तर 500-600 ग्रॅम काष्ट मिळत नाही, पण रावणाच्या लंका नगरीमध्ये अशी 1 कोटी घर काष्टाला बांधलेली आपल्याला पाहायला सापडत. काय वैभव असा विचार करा. त्यानं जर 1 घर दिलं वारकऱ्याला तर किती आनंद झाला असता. पण रावण नेच त्यांच्यानं द्यायचं ठरवलं तरी आपण घ्यायचं नाही बरं का. कारण लंकेतल्या संपत्तीतून केलेला टाळ कीर्तनात वाजत नाही, कुठं वाजतो मला सांगता येत नाही. उपयोग काय आपल्याला ते घर उपयोगी आहे नाही, ते दैवी संपत्तीला आहे का आसुरी संपत्तीतला आहे हा भाग वेगळा. पण लंका नगरीमध्ये काश्याची घरं 1 कोटी बरं का, आणि तांब्याची घर सुद्धा 1 कोटी आपल्याला पाहायला सापडतात. आपल्याला देवपूजेला एक तांब्या घ्यायचं, तांब्याचं म्हणलं तर नाका दम येतो, पण रावणाच्या लंका नगरीमध्ये 1 कोटी घर त्याला तांब्याची बांधलेली आपल्याला पाहायला सापडतात. असं वर्णन महाराजांनी केलं. आणि शुद्ध कांचनाची किती अवघड बघा. शुद्ध सोन्यानं बांधलेली रावणाच्या मालकीची घरं किती, 7 कोटी घर बरं का. काश्याचं घर, तांब्याचं घर आणि सोन्याचं घर आपल्या परिचयाचं नाही, पण काश्याच्या, तांब्याच्या, सोन्याच्या घरापेक्षा सुद्धा महत्वाचं असेल तर संतांचे जाणून आपल्याला सामान्य काशा त्या सोन्याच्या
साक्षात आंब्याच्या घरामध्ये जर आपण विचार करायला लागलो तर लौकिक आनंद आहे हो, पण तिथला मात्र स्वरूपभूत आनंद आहे. ज्ञानदेवा चिदानंदी. ज्ञानोबा काय आहे, आपल्याकडे शास्त्रकारांनी असे सुखाचं आणि आनंदाचं वेगळ्या पद्धतीने चिंतन केलेलं बरं का. सुख म्हणजे आनंद नाही, आनंद म्हणजे सुख नाही. आनंद हे स्वरूप आहे आणि सुखाचा जर विचार केला तर सुख नावाची एक वृत्ती आहे, संवेदना आहे. आपल्याला सुख होत काय आहे, प्रतिकूल विषयाचा इंद्रियाशी संयोग झाल्याच्या नंतर जसं दुःख होतं त्याप्रमाणे अनुकूल विषयाचा संयोग इंद्रियाशी जर झाला तर त्याच्याने होणारी जी संवेदना आहे तिचं नाव आहे सुख. विठ्ठल दुःख जसं जन्य आहे, जन्माला येणार आहे, त्याप्रमाणे सुख सुद्धा जन्य म्हणजे जन्माला येणार आहे असा विचार आपल्याला शास्त्रकारांनी सांगितला. पण आनंद मात्र जन्माला येणारा नसतो, तो आविर्भावाला प्राप्त होतो, प्रगट होतो बरं का. गुप्त असतो तो प्रगट होतो, असा आनंदाचा प्रकार. सुख जन्माला येतं म्हणजे जन्माला येणार आहे मरणाला असतं बरं का. जे जे जन्माला येतं उपजेते नाशिक नियमानुसार ते बघणार असतं. म्हणून विषय अनुकूल विषयाचा इंद्रियाशी संयोग होऊन घडणारी जी सुख नावाची संवेदना आहे ती जन्मणारी असल्यामुळं कधी ना कधीतरी संपणारी आहे बरं का. आणि परमात्मा स्वरूपाचा आनंद जो अज्ञानाने झाकलेला होता त्या अज्ञानाचं आवरण दूर झाल्याच्या नंतर व्यक्त झालेला आनंद तो व्यक्त झालेला असल्यामुळं तो निर्माण झालेला असल्यामुळं तरीही मदत नाही. कोणतेही घर आपण विचारात घ्यायला लागलं तर हे घर सुख देणार आहे पण आनंद देणार नाही. पण संतांना प्राप्त झालेले परमात्मा स्वरूपातले घर ते आनंद देणार आहे. अलौकिक आपल्या साधुपुरुषाचं जर आपल्याला पाहायला सापडतं तर का श्रमासी स्थान कोटी गुहा साधकाच्या करता सुद्धा घराची गरज आहे बरं. कारण आपण एका एका घराचा विचार करत आलो. परमात्मा स्वरूपाचं राहणं कोणत्या घरात पाहिलं आपण, साधूचं राहणं कोणत्या घरात आपण पाहिलं. साधकाला सुद्धा साधना करताना घराची गरज आहेच की नाही. मग साधकाने कुठं जाऊन राहायचं, साधकाच्या करता सांगितलं आश्रमासी स्थान खोपी गुहा. एखादं खोपट बघा, एखादी गुहा बघा. निर्वाह करता फक्त शरीराला काहीतरी संरक्षण पाहिजे एवढ्या पुरतं घराचं चिंतन करा, तिथे राहायला लागा. अखंड परमात्म्याचं चिंतन करा. ध्रुव बाळाचा विचार करा ना. ध्रुव बाळ ज्या वेळेला तपश्चर्या करण्यासाठी आपल्या मातेची आज्ञा घेऊन अरण्याकडे निघाला, ऐका अरण्याकडे जात असताना त्याला नारदाचं रस्त्यामध्ये दर्शन झालं. नारदाने त्याला दर्शन दिल्याबरोबर कारण साधू भेट द्यायची दया अवचित आहे. आपल्याकडे नियमच आहे, अर्थ कामाचा आड नाही चित्ता माना मान मोहमाया मिथ्या वर्ते समाधानी जाणून निरता साधू भेट देते तया अवचिता आहे. अकस्मातपणे त्याला साधू भेट देतात. तशी साधूने दर्शन देण्यासारखी योग्यता ध्रुवबाळाची सिद्ध झालेली असल्यामुळे ध्रुवबाळ अरण्याला तपश्चर्या करण्याकरता निघाला. रस्त्यात नारदाने दर्शन दिलं. दर्शन दिल्याच्या नारदाने त्याला विचारलं कोण बाळा. त्याने सांगितलं माझं नाव ध्रुव आहे. कोणाचा मुलगा, उत्तानपाद राजाचा मुलगा. कोणाच्या पोटी जन्माला, सुनीतीच्या पोटी जन्मला. कुठे निघाला, अरण्यामध्ये निघाला. कशासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा. कोणी सांगितलं तुला अरण्यावर राहतो, माझ्या आईनं सांगितलं. माझ्या आईवर माझा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे अरण्यात जाऊन तपसाधना करून परमात्म्याचा साक्षात्कार मला मिळवायचा आहे. ठीक आहे बाबा, अरण्यामध्ये चाललास पण अरण्यात देव राहतो असं जसं तुझ्या आईला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने अरण्यामध्ये बालसिंहासारखी नुसतं श्वासही राहतात. लहान वय आहे तुझं, कोवळं वय आहे. सावत्र आई तुला टाकून बोलली त्याचं वाईट वाटून घ्यावं अशी सुद्धा तुझ्या जर वयाची अवस्था नाही. कशाला अरण्याकडे निघाल्या बाळा, घरी परत जा. वाघासिंहाचं भय तुला वाटतं ना, मग घरी परत जा, घरी परत जा. नारदाने त्या ध्रुव बाळाला परत पाठवण्याचा बराच प्रयत्न केला पण ध्रुव बाळाने सांगितलं माझा देह गेला तरी हरकत नाही पण मला परमात्म्याचा साक्षात्कार मिळवल्याच्याशिवाय आता इथून परत फिरायचं नाही. आणि निश्चयाचे बळ आनंदाची फळ असा दृढ निश्चय ध्रुव बाळाने जाहीर केल्याबरोबर नारदाने त्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्याला सगळे मित्र गुरुमंत्र येतो म्हणे ओम नमो भगवते वासुदेवाय वर्षाक्षरी मंत्राचा त्याने उपदेश केला. मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. नारदाने त्याला नमस्कार केला, प्रदक्षिणा केली आणि मग ध्रुव बाळाने विचारलं म्हणे महाराज हा मंत्र तरी मला प्राप्त झाला पण पुढची साधना सांगा. तपश्चर्या करायची म्हणजे काय करायचं कोणाला माहिती. 5 वर्षाचं माझं वय आहे, अरण्यात जाऊन मी काय करू. ध्रुवाला मग नारदाने असं सांगितलं इथून यमुना तीरावर मधुवन नावाचं वन आहे तिथे जा. त्या मधुवनामध्ये पहिल्यांदा एक गुहा शोधून काढ कारण राहावं लागणार आहे तुला. मला हे सांगायचं आहे साधना करत असताना आश्रमाची स्थान कोटी गुहा त्या ध्रुवाला सांगावं लागलं. हा नारदाने त्याला सांगितलं गुहा शोधून काढ, त्या गुहेमध्ये वस्ती कर, रोज यमुना जळामध्ये स्नान कर. यमुनेचं स्नान झाल्या वाळूची मूर्ती करून भगवंताची पूजा करायची, देवाला काहीतरी समर्पण करायचं, मर्यादित आहार स्वीकारायचा आणि आपल्या गुन्ह्यामध्ये येऊन एका पायावर उभं राहून ओम नमो भगवते वासुदेवाय
साक्षरी मंत्राचा अहोरात्र जप करायचा अशी ध्रुवाला सांगितली होती. त्या नारदाने सांगितलेल्या साधनेनुसार ध्रुवाने सगळी साधना केली. मधुवनात आला, एक गुहा शोधली. अनेक गुहा तिथे होत्या, त्या प्रत्येक गुहामध्ये साधू बसलेले होते. त्याच्यातली एक रिकामी गुहा ध्रुवाने शोधून काढली. त्या गुहेमध्ये ध्रुव राहायला लागला आणि ध्रुवाचं 5 महिन्याचं तप ज्यावेळेला पूर्ण झालं. पहिल्या महिन्यामध्ये ध्रुवाने काय केलं होतं? त्रिरात्रांचे 3 दिवसाच्या अंतराने ध्रुवा 1 कवठाचं फळ नाही तर 1 गोराचं फळ खात होता. अधिक आहार नाही. 3 दिवसांनी 1 गोर खायचं, 3 दिवसांनी 1 कवठाचं फळ खायचं, 3 दिवसात पुन्हा आहार घ्यायचा नाही. अखंड ओम नमो भगवते वासुदेवाचा जप करायचा. उपयोग झाला नाही. ध्रुवावर परमात्मा प्रसन्न झाले नाही. प्रसन्न झाले नाही म्हणून ध्रुवाने दुसऱ्या महिन्यामध्ये तपश्चर्येला कठोर रूप द्यायचं ठरवून काय केलं? आता म्हणे आहार स्वीकारायचा कालावधी वाढवतो आणि आहाराचा दर्जाही कमी करतो. म्हणे काय केलं त्यांनी? दुसऱ्या महिन्यामध्ये झाडाची गळून पडलेली पानं 6 दिवसाच्या नंतर खायला सुरुवात केली. 4-2 पानं झाडाची गळून पडलेली 4-2 पानं 6 दिवसाच्या नंतर एकदा खावीत. अखंड ओम नमो भगवते वासुदेवाचा जप करावा. दुसरा महिना संपला, देवाने दर्शन दिलं नाही. ध्रुवाने 3ऱ्या महिन्यामध्ये असं सांगितलं, ठरवलं त्यामुळे आता नाही म्हणे, आता मी 9 दिवसाच्या नंतर एकदा घोटभर पाणी घे नाही तपश्चर्या करेन. 1 घोट पाणी 9 दिवसाच्या अंतराने घ्यायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय जप करत राहायचं. 3रा महिना संपला, ध्रुवाला परमात्मा दर्शन झालं नाही. ध्रुवाने तपश्चर्या अजून कठोर करायची ठरवली. त्यानंतर ठरवलं 12 दिवसाच्या नंतर एकदा श्वास घेत नाही. आता पाणी नाही, आता फळ नाही, आता पान नाही, आता पाणी प्यायचं नाही. आता फक्त एकदा 12 दिवसाच्या नंतर श्वास घ्यायचा. 12 दिवस परत श्वास न घेता ओम नमो भगवते वासुदेवाय अंतःकरणामध्ये जप करायचा. 4था महिना संपला आणि 12 दिवसांनी एकदा श्वास घेऊन एवढी कठोर साधना करूनही परमात्मा भेटत नाही असं लक्षात आल्याबरोबर ध्रुवाने ठरवलं, आता एकदा श्वास घेतो म्हणे, श्वासाचा निरोध करतो आणि परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय श्वास सोडतच नाही. प्रारंभ केला तेव्हा ध्रुवाने प्राणाचा निरोध घेतल्याबरोबर 5 महिन्याच्या तपश्चर्येच्या काळामध्ये ध्रुवाचा अधिकार वाढून विश्वात्मकतेला प्राप्त झालेला असल्यामुळे याला प्राण कोंडल्याबरोबर सगळ्या ब्रह्मांडाचा प्राण कोंडायला लागला. याला श्वास कोंडल्याबरोबर सगळ्या देवांना त्रास व्हायला लागला. पण सगळ्या देवता भगवंताच्याकडे गेल्या. देवाला सांगितलं तुमचा कोणीतरी एक व्यापक ब्रह्मरूप त्याला प्राप्त झालेला भक्त श्वास कोंडून बसलेला दिसतो, त्याच्याकडे जाऊन त्याला श्वास सोडायला सांगा. नाहीतर सगळ्याचं मरण ब्रह्मांडाचं मरण म्हणलेलं आहे ते समजावलं. मग परमात्म्याला ध्रुवाकडे यावं लागलं आणि ध्रुवाकडे जे परमात्मा आहे, माझा मुद्दा ध्रुवाचं वसतिस्थान गुहा याच्यावर माझा मुद्दा आहे बरं का. त्या गुहेत राहूनच ध्रुवाने 5 महिन्याची साधना केलेली होती. परमात्मा ध्रुवाला दर्शन देण्याकरता जेव्हा मधुवरात आले ना, त्या मधुवरात आल्यानंतर देवाने फक्त एकदम ध्रुवाच्या गुहेत ध्रुवाला दर्शन दिलं ना. तिथं जेवढ्या गुहा होत्या, जेवढ्या गुहातून साधू तपश्चर्या करत बसलेले होते, त्या प्रत्येक गुहेत देवाने वाकून बघायचं, त्या साधूला विचारायचं इथं ध्रुव आहे का? मग त्या साधूला सांगायचं नाही देवा, पुढे बघा. पुढच्या गुहेत जाऊन विचारायचं इथं ध्रुव आहे का? त्या साधूला सांगायचं नाही देवा, पुढच्या गुहेमध्ये बघा. अर्थ काय झाला? देवाने त्या सगळ्या साधूंना सांगितलं होतं की बाबा तिथं ध्रुव आला म्हणून तुमचं नशीब उदयाला आलं. तुमची तपश्चर्या चालूच होते पण तुमच्याकरता मी आलो नाही, मी आलो ध्रुवाकरता. ध्रुवाकरता आलो हेही सांगायचंय आणि ध्रुव इथं आला म्हणून तुमचं नशीब उदयाला आलं हेही सांगायचंय. त्या दोन्ही हेतूच्या सिद्धी करता प्रत्येक गुहेत वापरून प्रत्येक साधूला विचारतो. शेवटी ध्रुवाच्या गुहेत आले. ध्रुवाला परमात्म्याने दर्शन दिलं वगैरे वगैरे पुढची कथा आहे. मला त्याच्याशी घेणं देणं नाही. हे बसलेल्या सगळे साधू मधुवरातले जे होते ना, त्याने प्रत्येकाने गुहा निवडली होती आणि ध्रुवांनी आश्रमाकरता राहण्याकरता गुहा म्हणजे घर निवडलं होतं. विठ्ठल आपल्याला सर्वांच्या घराबद्दल करता येतो. तसं जर आपण महाभारत असेल किंवा पद्मपुराणाचे चिंतन पाहायला लागलो तर माणसाने घर बांधण्याची आवश्यकता नाही असे एक चिंतन आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलं पडतो. बरं काय करायचं म्हणजे घर बांधलं. एकदा काय झालं म्हणे, एका इंद्राने घर बांधायचं ठरवलं. इंद्राने स्वर्गामध्ये घर बांधायचं ठरवल्याबरोबर त्याने विश्वकर्मा हा देवाचा कारागीर आहे. त्या कारागिराला बरोबर सांगितलं बाबा आपल्याला घर बांधायचे आणि आजपर्यंतच्या इंद्राने बांधलं नाही असा वाडा मला बांधून करायचा आहे. तर मग लागा का मला ते विश्वकर्म्याने काम सुरू केलं. विश्वकर्म्याने सुरू केलेल्या कामामध्ये रोज इंद्रिय ते काम बघायचं, कौतुक करायचं. छान झालं पुढं काम चालू ठेवा. 100 वर्ष झाली. 100 वर्ष झाली तर त्या विश्वकर्म्याची सुट्टी नाही.
विश्वकर्मा बिचारा संसारीच माणूस, संसारीच आहे. त्यांना विचार केला याच्या कामात अडकून पडलो, मला घरी जायला सवड मिळत नाही, काय करू? इंद्राला नाही म्हणता येत नाही, हा देवाचा राजा आहे, आपण याच्या राज्यातले कारागीर आहोत, काय करावं? ब्रह्मदेवाची गाठ घेतली, देवाला सांगितलं ब्रह्मदेवा काही करा म्हणे, इंद्राच्या तावडीच्या मध्ये सुटका करा. 100 वर्ष झालं मला कामाला डापट ठेवलं म्हणे, घर बांधायला लावलंय, अजून घर बांधणं संपलंच नाही म्हणे, अजून बांधलं तर आज म्हणतात, काय करायचं सांगा? ब्रह्मदेवाने सांगितले एक काम कर म्हणे, तू उद्या पण तिथे कामाला लाग, मागून काय व्यवस्था करायची असेल ते मी करतो. इंद्राला फक्त तिथे काम चालू असताना बघायला बोलव, आणि ते बघायला तो बोलवलेल्या अवस्थेमध्ये इंद्र घर पाहत असताना तिथे काय योजना करायची ती मी करतो म्हणून. काय योजना करायची ती करतो म्हणून सांगितल्याशिवाय तो मग विश्वकर्मा निघून गेला. त्याने इंद्राला सांगितलं नाही मला उद्या बघायला या कामावर बघायला म्हणल्याबरोबर इंद्र बघायला आला. ठरल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने पुढची योजना केली. इंद्राचं आणि विश्वकर्माच्या घराच्या संबंधाला बोलणं चालू असताना तिथून एक मोठीच्या मोठी मुंग्यांची रांग झाली. रांगच्या रांग मोठे मोठे मुंगे तिथे आले, आणि त्या मुंगळे तिथे आल्याच्या नंतर मग इंद्राने आश्चर्य व्यक्त केलं, मग एवढे मुंगळे इथे कसे आले? विश्वकर्मा विचार करायला लागला एवढे मुंगळे कसे आले? आणि असं दोघांचं चिंतन चालू आहे. एवढ्यामध्ये एका लहान ब्रह्मचार्याच्या रूपाने ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाले. ब्रह्मदेवाने सांगितलं काय चाललंय इंद्रा? घर बांधणं चालू. विश्वकर्माने विचारलं तू काय करतोस? यांचं काम करतो. हे काय आहे? इंद्राने विचारलं ही मुंग्याची ओळखी झालेली हे काय आहे? ते ब्रह्मचार्याच्या रूपात त्या ब्रह्मदेवाने सांगितलं इंद्र ओळखायला नाही म्हणून हे जे सगळे मुंगळे आहेत ना हे पूर्वी एकदा इंद्र झालेलेच म्हणून सगळे इंद्र झालेले यांची ही अवस्था आहे. आणि असं त्यांचं बोलणं चालू असताना तिकडून एक साधू आले. त्या साधूचं स्वरूप असं होतं, अंगावर एक लहानसं जाडं धोतर आहे, एक जानव आहे, रुद्राक्षाच्या तुळशीच्या गळ्यात माळा आहे, गंध लावलेला आहे, असा भगवंताचं नामचिंतन करत असल्याचं महात्मा पाहिल्याबरोबर डोक्यावर चटई आहे. एवढंच त्यांच्याजवळचं सामग्रीचं स्वरूप सांगितलं. आणि मग ते साधू तिथं आल्याच्या नंतर इंद्राने हात जोडले. कधी न पाहिलेले साधू इंद्राने विचारले आणि महाराज आपलं नाव काय? त्याने सांगितलं माझं लोमश ऋषी आहे म्हणून. लोमश ऋषी नाव कशामुळे पडलं? त्याने सांगितलं माझ्या छातीवरचं लोमचक्र, लोम म्हणजे रोम, रोम म्हणजे केस, माझ्या छातीवर लोमाचं एक चक्र आहे त्याच्यामुळे मला लोमश ऋषी म्हणतात ना. या छातीवर असलेल्या केसाच्या चक्रामध्ये एक रहस्य दडलेलं आहे. काय रहस्य दडलंय? त्यांनी सांगितलं की नाही तेच ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं की माझ्या छातीवरचा एक केस गळून पडतो. आणि एवढे सगळे जे केस आहेत तेवढे सगळे केस गळून पडल्याच्या नंतर माझं आयुष्य संपणार, एवढं मला आयुष्य. एक ब्रह्मदेव गेला एक केस गळतो. किती केस गळाले आतापर्यंत? त्याने सांगितलं 2 परार्ध केस गळाले. परार्ध म्हणजे 1चा आकडा मांडून त्याच्यावर 18 शून्य दिल्यावर जी संख्या होते तिला म्हणतात परार्ध. त्याने सांगितलं 2 परार्ध ब्रह्मदेव आतापर्यंत मेले, अजून 2 परार्ध कमीत कमी ब्रह्मदेव मी पाहणार आहे म्हणे, एवढं रोमचक्र माझ्या छातीवर आहे. हे सगळं चांगलं झाल्याच्या नंतर इंद्राने विचारले डोक्यावर चटई कशा करतात? त्यांनी सांगितलं काय करायचं म्हणलं आपल्याला एवढं कमी आयुष्य देवान दिले. किती? 2 परार्ध ब्रह्मदेव मेले, अजून 2 परार्ध ब्रह्मदेव मरायचे, एवढं कमी आयुष्य देवाने आपल्याला दिलेलं. एवढ्या आयुष्याकरता घर काय करायचं म्हणजे म्हणून ही चटई डोक्यावर घेतो. म्हणजे पाऊस आला चटईच पांघरतो, कशाचा कशाचा त्रास होत नाही. एवढे चटईवर माझं काम भागतं तर घर बांधायचं कशा? आणि 2 परार्ध ब्रह्मदेव ज्याच्या समोर मेलेले आहेत आणि एका ब्रह्मदेवाच्या आयुष्यामध्ये असे 14 इंद्र जे मरतात. ते इंद्राने विचार केला एवढं आयुष्य असेल महात्मा जर घर बांधत नसलं तर विश्वकर्माला सांगितलं आजच तुझी सुट्टी झाली. तात्पर्य काय आहे? घराची आवश्यकता नाही, घराची आवश्यकता नाही असं त्याचा अर्थ नाही. देवाच्या घरापासून सामान्य माणसाच्या पाण्याच्या घरापर्यंत घराची आवश्यकता हे आतापर्यंत सांगितलेले चिंतन वाया येते का? ते वाया जाऊन चालत नाही. अर्थ असा आहे की घराची आवश्यकता नाही याचा अर्थ असा की तादात्म्य निर्माण होणे अशा घराची आवश्यकता नाही. चांगली गोष्ट नसते त्यामुळे घराचं तादात्म्य निर्माण होणे अशा पद्धतीच्या घराची आवश्यकता नाही. ज्या घराला ऐका घराला घरपण असलं म्हणजे घरातल्या त्या गृहस्थाश्रमाचं सगळं जीवन चांगलं असलं तर त्या घराला घरपण असतं बरं का. आपल्याकडे धन्य गृहस्थाश्रम आहे. सुभाषित सुभाष सुधिया कांताभाषिणी सन्मित्रम सुधनम स्वयंशितीरती आज्ञापरा सेवकाः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनं निष्ठानंदे साधो उपासते सततम त्या घरात राहणाऱ्या गृहस्थाश्रमी माणसाची सगळीच्या सगळी अवस्था अशी असली तर त्या घराचं घरपण आहे. विठ्ठल घराकडे पाहिल्याच्या बरोबर
सानंदम सदनम. आनंदाला सुद्धा आनंद वाटावा, आनंद कंदाला सुद्धा आनंद वाटावा असं वैष्णवाचं घर असतं बरं का. घराकडे पाहिल्याच्या नंतर प्रसन्नता वाटलीच पाहिजे बरं का. असं वर्णन आहे घराच्या बाबतीमध्ये वास्तुशास्त्रात. आपण समोरून घर पाहिल्याबरोबर त्या घराकडे पाहिल्यावर आनंद कधी वाटतो तर त्या घरावर जेव्हा भगवंताच्या आयुधाची चिन्ह अंकित केलेली असतात तेव्हा आनंद वाटतो. शंखचक्र गदा पद्म काढा त्या घरावर, स्वस्तिकाचं चिन्ह काढावं त्या घरावर, श्रीकार काढावा, ओंकार काढावा, देवाच्या रामाच्या वगैरे आयुधाचं राम एखादा राम भक्त जर असला तर त्याला धनुष्यबाणाचं चित्र काढावं. लंकेमध्ये ज्यावेळेला मारुतीला गेले ना तेव्हा सगळी घरं पाहत असताना विभीषणाच्या घरातच मारुतीला मुक्काम का करावं वाटलं त्याचे कारण सांगताना असं सांगितलंय रामायुध अंकित घर देखील. रामचंद्र प्रभूच्या आयुधाने अंकित असलेलं ते विभीषणाचं घर होतं म्हणून मारुतीला राहायला आवडलं. विठ्ठल बरोबर आनंद वाटला पाहिजे बरं का. घराकडे पाहिल्याच्या नंतर वैष्णवाच्या घराचं वर्णन करत असताना तुकाराम वर्णन केले ना. वृंदावन कडे चौकरंग माळा नाचे तो सोहळा देखून विष्णूच्या घरासमोर असलेले ते तुळशीचं वृंदावन, त्याच्यासमोर घातलेले सडे, त्याच्यासमोर काढलेला चौक, त्याच्यात काढलेल्या रंगमाळा म्हणजे रांगोळ्या वगैरे हे सगळंच सगळं वैष्णवाच्या घराचं जे अंकन असतं, सुशोभीकरण असतं ते पाहिल्याच्या नंतर हा सोहळा पाहिल्यानंतर परमात्म्याला सुद्धा आनंद होतो. परमात्मा त्या वैष्णवाच्या अंगणावर नाचायला लागतं असं वर्णन तुकोबारा करतात. अर्थ काय झाला? सानंदम सदनम. घर आनंदाचं असलं पाहिजे. घरामधली मुलं कशी असावी? स्वतःच्या सुधीय त्या ग्रहस्थाश्रमी माणसाच्या पोटी, घरात नांदणाऱ्या ग्रहस्थाश्रमी माणसाच्या पोटी जन्मलेली मुलं चांगल्या बुद्धीची असावी. चांगल्या बुद्धीची म्हणजे बुद्धी चांगली आहे पण लोकांना टोप्या घालण्याकरताच वापरतो, दुसरी बुद्धी नाही का. बुद्धी चांगलीही असावी आणि सन्मार्गालाही असावी. बुद्धीचे वैभव परमात्मा पंढरीनाथाला जाणण्याकरताच त्या बुद्धीचा वापर करणारी मुलं असावी. मग स्वतःच्या सुधीया सांगतान गर्भाशिनी. तिसरी सामग्री सांगत असताना गर्भाशी बाबा त्या घरात राहणाऱ्या ग्रहस्थाश्रमी माणसाची बायको त्याच्याशी कधी वाईट न बोलणारी असावी. बायकोनं कधी टाकून बोलू नये. बहुतेक बायकाचा विचार केला तर नवऱ्याला टाकून बोलतात, पण ग्रहस्थाश्रम धन्य ठरायचा असला तर बायकोनं टाकून बोलू नये बरं का. कबीर महाराजांनी सांगितलंय बायको कुठपर्यंत चांगलं बोलते अपनी पैसा पलोकडे तो जोर बंदगी करे एक खानावर मिले तो करे. कबीर महाराजांना आपल्या पैसा पद पडेतो. पद म्हणजे पदर. आपल्या पदरात पैसा पडून जर असेल तर बायको बंदगी म्हणजे सेवा करायला तयार असते. आणि एक दिन खाना नाही मिले तो एक दिवस जर खायला त्याला चांगलं नाही जबाब करे तुरंत बोलायला लागल्याचं वर्णन कबीर महाराज करतात. सर्व पैसे केले भाई बिन कान साथी कोणी आपल्या मनाला साथी लागणार सगळे पैशाचे भुकेले असतात. हे कबीर महाराजांनी केलेलं वर्णन जर आपण पाहिलं तर भारी दुर्भाषण करणारे बहुतेक ग्रहस्थाश्रमी माणसाच्या पदरात पडलेले असते बरं का. पण धन्य ग्रहस्थाश्रम ठरायचा असला ते घर जर आनंदाचं ठरायचं असलं तर त्या ग्रहस्थाश्रमाची बायको त्याला वाईट बोलणारी नसावी. मित्र चांगला असावा म्हणजे काय, तो बलशाली असायला पाहिजे. आपल्याला कोणत्याही काळामध्ये त्याची मदत झाली पाहिजे बरं का. मित्राचं सन्मित्राचं लक्षण सांगित असताना भरतराणे नीतिशास्त्रात सांगितलं पापा निवारा येते योजयते हिताय गुह्यंच गोहते गुणान प्रकटी करोते आपद्गतन्न जहाते ददाति काले सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति सन्तः. साधू पुरुषाने सन्मित्राची लक्षणाची 5-6 पद्धतीने सांगितलेली आपल्याला पाहायला सापडतात. मित्र चांगला कोणता? पापात निवारयते योजयते हिताय. पाप मार्गापासून आपल्याला परावृत्त करतो आणि सन्मार्गाला प्रवृत्त करतो त्याचं नाव मित्र. विठ्ठल
मैत्र केला महाबळी आधी घेरे राम राम घरी हा उत्तम नाहीतरी यम दात खातो कर करा असं नुसतं बरेचशाली मित्राचं कामाचं आहे. अंत्यकाळात मदती राहायचं असं आपल्याला समजायचं कारण नाही. मित्र असा असला पाहिजे, पापापासून त्याला परावृत्त केलं पाहिजे. योजयते हिताय सन्मार्गाकडे त्यानं प्रवृत्त केलं पाहिजे. गुईनेच्या गुहती आपल्या ठिकाणी जर काही झाकून ठेवण्यासारखी गोष्ट असली तर त्याला झाकून ठेवली पाहिजे. गुणान प्रकटी करते आपल्या ठिकाणी सद्गुण त्याला प्रगट केलं पाहिजे. आपदगतम न जहाती संकटाची वेळ असताना सुद्धा त्या मित्रांना आपला त्याग न केला पाहिजे. आणि ददाती काले योग्य वेळ आली म्हणजे आपल्याला मदतीची जर आवश्यकता असेल तर त्या मित्रांना आपल्याला मदत केली पाहिजे. तेवढे 6 गुण ज्या मित्राच्या ठिकाणी असतात त्याला म्हणतात सन्मित्र. ग्रहस्थाश्रमी घरात राहणाऱ्या त्या ग्रहस्थाश्रमी माणसाचा मित्र सन्मित्र असला पाहिजे. सुधनम पुढची सामग्री सांगताना सुभाषित वर्णन आहे. त्याच्या घरात आलेलं धन सगळं चांगल्या मार्गाने आलेलं असावं बरं का. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचकरी असं ते धन असलं पाहिजे बरं का. सुधनम स्वयंवशी रती ही आपल्याच भार्याच्या ठिकाणी त्याची रती असली पाहिजे. अन्य स्त्रीच्या ठिकाणी त्याचं मन जाऊ नये. परावी येणारी माई समान माऊली समान अशी त्याची अवस्था असली पाहिजे. असं वर्णन त्या संतांनी केलेलं आहे. ते स्वयंशक्ती रतीमध्ये सांगितलं. आज्ञा परा सेवका त्या गृहस्थाश्रमी माणसाच्या घरामध्ये कामाला असलेले सगळे सेवक त्यांनी त्या माणसाची आज्ञा पाळलीच पाहिजे अशी त्याची अवस्था असावी बरं का. त्याच्या पुढचं वर्णन केलेलं आहे की त्याच्या घरामध्ये सदा सर्व का अतिथीचा सन्मान झाला पाहिजे. आपल्या घरी जो अतिथी म्हणजे न सांगता आलेला पाहुणा त्याला म्हणतात अतिथी बरं का. हा तिथी ठरवून आलेला जो असतो त्याला अतिथी म्हणायचं कारण नाही. ठरवून देतो तो अतिथी नाही, पाहुणा वेगळा. पण न सांगता आपल्या घरी उपस्थित झालेला अकस्मात आलेला जो पाहुणा आहे त्याचं नाव आहे अतिथी बरं का. ब्राह्मणाच्या करता ब्राह्मणाने नैवेद्य समर्पण करून वैश्वदेव केला. ते वैश्वदेवाच्या नंतर त्याने काकवळी टाकायला घराच्या बाहेर यायचं असतं. आणि काकवळी टाकल्याच्या नंतर त्यांना एक गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळ दारात उभं राहून अतिथीची प्रतीक्षा करावी. गोदोहन मात्र अतिथी आकांक्षित शास्त्राची आज्ञाशी एक गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळ दारात उभं राहून सावळे काकवळी खात राहतील. त्याला गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ थांबायचं. अतिथीची अपेक्षा करायची. आलेल्या अतिथीला घरात येऊन सन्मानपूर्वक त्याला भोजन द्यायचं. विठ्ठल अतिथी जर त्याला पण विन्मुख पाठवलं तर अतिथी रिकामा जात नाही. म्हणजे अपमानली अतिथी मी सुकृताची संपत्ती आपल्याकडे असं तर सगळं सुकृत अतिथी घेऊन जातो. पण अतिथीला विन्मुख पाठवू नये बरं का. आणि या अतिथी न फिरे माघारी अवस्था सांगत असताना घरी आलेला अतिथी तो माघारी फिरू नये बरं का. कारण आत्मा आलेली अतिथी ज्ञानोबाने सांगून ठेवलेला आहे बरं का. कठोपनिषदात तशीच कथा आहे. त्या नचिकेताच्या वडिलांनी एक यज्ञ केला. मोठाच्या मोठा यज्ञ केला. विश्वजित नावाचा याग केला. आणि विश्वजित यज्ञाचा नियम असायचा आपल्याजवळ असलेली सगळी संपत्ती त्या यज्ञात दान द्यावी लागते. त्याप्रमाणे नचिकेताच्या बापाने तो यज्ञ केल्याच्या नंतर आपली सगळी संपत्ती दान द्यायला ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला अशा काही गायी दिल्या म्हाताऱ्या गायी ज्या गायीचा काही उपयोग नाही घेऊन जाणाऱ्या अशा आता त्याची संपत्ती सगळी दिली पाहिजे म्हणून नियम असल्यामुळे तो त्या गायी दान द्यायला लागला.
गायी अशा होत्या आणि उपनिषदाने त्याचं वर्णन केलं. त्या गायीने शेवटचा घास खाऊन घेतला होता, शेवटचं दूध देणं झालेलं होतं, शेवटचं पाणी त्या गायीने पिऊन घेतलेलं होतं, शेवटचा श्वासही जवळजवळ घेऊन टाकलेला होता. आणि अशा गायी दान देताना नचिकेतानं वेळेला पाहिलं तेव्हा नचिकेतानं डॉक्टरांना विचारतो, बाबा हे काय नाही, या गायीचा उपयोग आहे. त्यांनी सांगितलं, विश्वजित यज्ञ असलेली सगळी संपत्ती दान द्यावी लागते, माझ्याकडे या गायी त्याला मी काय करू म्हणे, त्यात दान द्यायला लागणार. बापाने नचिकेतानं विचारलं, तुम्ही सगळी संपत्ती देणार? हो म्हणे. जे काही तुमच्या मालकीचं ते सगळं देणार? हो. नचिकेता म्हणायला लागला, माझ्यावरही तुमची सत्ता आहे, मी तुमच्या संपत्तीचा एक भाग आहे, मला कोणाला देता बोला. बाप एक वेळेला गप्प बसला, 2 वेळेला गप्प बसला, 3ऱ्या वेळेला नचिकेताने मला कोणाला देणार हा म्हणून विचारल्याबरोबर त्याला सांगितलं, जा तुला यमाला दिलं म्हणा. नचिकेता चढत निघाला, यमाच्या दारात येऊन बसला आणि यमधर्म घरात आहेत का चौकशी केल्याबरोबर घरच्या लोकांनी सांगितलं, नाही म्हणे ते कामानिमित्त भगवंताकडे ते गेलेले, यायला वेळ लागणार आहे, आपण या, अतिथी आहात, घरात या, अन्न स्वीकारा, मुक्काम करा. यमधर्म आले म्हणजे त्यांचं तुमचं काय बोलणं व्हायचं असेल ते होईल. घरात त्या मंडळीने सांगितलं, ते नचिकेतानं सांगितलं, मी यमाला भेटायला आलो, यमधर्म जोपर्यंत येऊन मला घरात घेऊन जात नाही तोपर्यंत मी येणार नाही. दारात नचिकेता बसून राहिला. 2-3 दिवस नचिकेताला प्रतीक्षा करावी लागली. 3 दिवसानंतर यमधर्म आले, घरात गेल्याबरोबर यमाच्या भार्येनं त्यांना सांगितलं, म्हणजे दारात अतिथी बसलाय, त्याच्यामुळे आम्ही तुमची भार्य आणि तुमची मुलं बाळ कोणीही जेवण केलेलं नाही. अतिथी दारात उपाशी असताना आपल्याला जेवता येत नाही या नियमात देव जेवले नाही. आणि त्यांनी सांगितलं की अतिथीचा सन्मान करा, त्याला काय पाहिजे विचारा. मग यमधर्म त्याच्याकडे आले, यमधर्माने सांगितलं, बाबा आज चला. मग तो आत गेला. आत गेल्यानंतर यमधर्माने त्याला सांगितलं, 3 दिवस तुम्ही उपाशी आहात, 3 वर तुम्हाला देतो, काय मागायचं असेल ते मागा. पहिला वर त्यानं मागितला, माझ्या बापाच्या मनातला राग गेला पाहिजे म्हणजे माझ्याविषयीचा तथास्तु म्हणून सांगितलं. 2ऱ्या वराने अग्निविज्ञान मागितलं. 3ऱ्या वराने ज्यावेळेला त्यानं ब्रह्मज्ञान मागितलं तेव्हा धर्माने थोडीशी त्याची परीक्षा घेऊन मग त्या शेवटी ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. म्हणजे काय झालं, अतिथीच्या 3 दिवसाच्या उपवासाच्या करता यमधर्मासारखा महात्मा सुद्धा त्याला 3 वरदान जर देत असेल तर अतिथीचं काय महत्व लक्षात घ्या. विठ्ठल आपल्या घरी वैष्णदेव करत असताना माणसाला असं शास्त्राने सांगितले, अतिथी समजा आला नाही तर अतिथी न आला तरीपर्यंत 16 घास अन्न अतिथीच्या करता आपण काढूनच ठेवलं पाहिजे. म्हणजे असताना का मनुष्य हंत म्हणून एक आहुती दिली जाते बरं का. आणि ते हंत म्हणजे हंतकार शब्दाचा अर्थ षोडशग्रासमितम अन्नम हंतकार हा शास्त्राने असं सांगितलं. 16 घासाचं अन्न काढून ठेवणं, सरकारिक मनुष्यांच्या निमित्तानं 16 घासाचं अन्न काढून ठेवणं हा आपल्याला अतिथी यज्ञ सांगितलं शास्त्रकारांनी बरं का. म्हणजे काय आहे अतिथीचं महत्व, ते जाणून घरामध्ये राहणाऱ्या गृहस्थाश्रमी माणसाला अतिथीचा जर सन्मान केला त्याचा गृहस्थाश्रम धन्य आहे बरं का. आतिथ्यम पूजनम, रोज घरामध्ये देवाची पूजा झाली पाहिजे. हा प्रतिदिनम मिष्टान्नपानं गृहे, घरामध्ये रोज मिष्टान्नपान झालं पाहिजे. मिष्टान्नपान झालं पाहिजे याचा अर्थ गोड करूनच खाल्लं तर असं नाही बरं का. गोड लागेल, काहीही खाल्लेलं गोड लागेल, एवढी भूक लागल्याशिवाय खायचंच नाही असा नियम आहे. विठ्ठल विठ्ठल उदाहरण सांगत आहे. कोणत्या श्रीमंत शेडजी होता, शेडजीने बरीच संपत्ती गमावली होती, 2 कोटी मुलं जन्माला आली. शेडजीचा अंतकाळ आला आणि अंतकाळात त्या शेडजीने त्या 2 पोरांना जवळ घेतलं आणि सांगायला सुरुवात केली, बेटा माझ्या जवळ काही गोष्टी आहेत, कारण तुमच्या कल्याणाच्या गोष्टी सांगतो, त्याप्रमाणे बघा तुमचं कल्याण होईल. म्हणून तुम्ही विचारलं पोराने बापाला काय काय करावं लागेल बाबा मला. बापाने सांगितलं पहिली गोष्ट म्हणजे छावणी दुकान जाणं आणा. सावलीतून दुकानात जायचं, सावलीतून दुकानातून परत यायचं. पहिली गोष्ट म्हणजे ऐका म्हणजे छावणी दुकान जाणं आणा. दुसरी गोष्ट अशी ऐका म्हणजे कर्ज देतर नाही मागणार, तर कर्ज द्या आणि ते मागू नका. दुसरी गोष्ट सांगितली. तिसरी गोष्ट अशी त्याने सांगितली, मीठा करके खाना, तोड करून खा, नरम करके सोना. हा असा सगळं नरम बिछाना करावं झोपावं. हे सगळं त्या 2 पोरांनी सांगितलं. शेडजीचा अंतकाळ झाला. अंतकाळ झाल्याच्या नंतर संपत्ती जी होती ती 2 पोरांनी वाटून घेतली. वाटून घेतल्याच्या नंतर 2 पोरांनी बापाची आज्ञा आपल्याला कळाली तशी पाळायला सुरुवात केली. एकाचं दिवाळं निघालं आणि एकाची भरभराट झाली. ज्याची भरभराट झाली होती त्याच्याकडे दिवाळी निघालेला जाताना विचारतो ना, बाबा बापाची आज्ञा तू पाळतोस का. म्हणून आज्ञा पाळतो म्हणूनच माझी भरभराट आहे. त्यानं सांगितलं दुसऱ्याने म्हणजे बाबा आज्ञा पाळून माझं दिवाळी निघालं ना, तुझी भरभराट कशी झाली. त्याने सांगितलं आज्ञेचा अर्थ का तुला कळाला नसेल. काय अर्थ आहे त्यांनी सांगितलं, छावणे दुकान जाणारा तू काय केलं म्हणे. त्या धाकट्या भावाने सांगितलं, ज्याचं दिवाळा निघालं होतं त्यानं सांगितलं, म्हणजे छावणे दुकान जाणारा बापाने सांगितलं होतं, पण घरापासून दुकानपर्यंत सगळं टिनिशेट ठोकून घेतलं म्हणजे सावलीतून जाणे नसेल. त्याने सांगितलं मूर्खा त्याचा तसा अर्थ नाही. म्हणजे
ऊन तापायच्या आत सावली दुकानाला जावं आणि ऊन सगळं संपल्याच्या नंतर संध्याकाळी घरी यावं असं बापाला सांगायचं होतं. ते छावणे दुकान ज्याला आणायचा असा अर्थ आहे म्हणले बरं का. दुसरं काय सांगितलं होतं, कर्जा देकर नाही म्हणणार. बापाने काय यानं सांगितलं म्हणजे कर्ज देतो मागत नाही त्याच्यामुळे दिवाळी निघाल. हा म्हणतो तसं नाही, कर्ज देताना गहाण ठेवून घ्यायची वस्तू अशी जबरदस्त ठेवून घ्यायची त्याने कर्जाचे पैसे झकमारत आणून दिले पाहिजे. त्याच्या मागे लागण्याची आपल्याला वेळ नसावी असा त्याचा अर्थ बघा. कर्जा देकर नाही म्हणणार. त्याच्यानंतर तिसरं काय सांगितलं होतं, मिठा करके खाना. मिठा करके खाना म्हणजे रोज गोड धर पकवान करून खायचे नाही, भूक लागेपर्यंत ते खायचंच नाही. आणि पक्की भूक लागली चांगली कठोर भूक लागल्याच्या नंतर मग मनुष्याने काही जरी खाल्लं तरी त्याला ते गोडच लागतं. नरम करके सोना म्हणजे गाड्या 7-7 गाड्या घालून झोपलं पाहिजे असं त्याचा अर्थ नाही. झोप आली की दगडावर झोपलं तरी ते नरमच लागतं. विठ्ठल अन्नाचं भोजन आपल्याला मिष्टान्न पानं घेता येतं बरं का. आहार सात्विक प्रिय आहार, सात्विक माणसाला आवडणारा अन्न तसा साज सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धनाः रस्याः स्निग्धाः स्थिराः हृद्याः आहारात सात्विक प्रिय अशा पद्धतीचं भोजन जर आपण करायला लागलो तर त्याच्यामध्ये मिष्टान्न पानं ग्रहे असं आपल्याला म्हणता येतं. किंवा मिष्टान्नाचा अर्थ करत असताना संतांच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर परमात्म्याच्या नामासारखं मिष्टान्न दुसरं कोणतंच नाही. आणि शेवटची सामग्री सांगितली साधोच संगम उपासते ही सततम. सर्वांच्या संगतीमध्ये राहायला शिकलं पाहिजे. साधूची संगती मनुष्याच्या कल्याणाकरता शास्त्राने सांगून ठेवलेली आहे. का साधूची संगती साधूच्या संगतीमध्ये मनुष्याचा तरणोपाय घडतो. क्षणमुखी सज्जन संगती रेखा भवती भवार्णवतरणे नौका. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात क्षणभर घडलेली संतांची संगती मनुष्याला भवसागरातून तरी करण्यासाठी नावेसारखी उपयोगी पडते म्हणे. विठ्ठल एवढी सगळी सामग्री असावी त्यावेळेला धन्य गृहस्थाश्रम. त्या गृहस्थाश्रमी माणसाचा गृहस्थाश्रम धन्य आहे. आणि असं गृहस्थाश्रमी माणसाचं धन्य गृहस्थाश्रमानं सगळं ज्या घरामध्ये होतं त्या घराला घरपण आहे. विठ्ठल साधूच्या घराचं वर्णन महाराज अभंगावर करतात. येथे उपकारासाठी आले रजा वैकुंठी. येथे म्हणजे या जगामध्ये संत महात्मे कशा प्रकारे वैकुंठ नामाचे घर आहे किंवा वैकुंठ म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या संतांचे घर आहे ते संत महात्मे ठिकाणी कशा प्रकारे जगावर उपकार करण्याकरता आलेले आहे. जगावर उपकार करण्याकरता आलेल्या संतांना जगामध्ये येण्याची गरज नाही. जगात येण्याची ज्यांना का गरज नाही तर तो पुनरावृत्ती रूपी मोक्ष त्यांना प्राप्त झालेला असतो. आणि मोक्ष प्राप्त झाल्यामुळे त्या संतांना धन्यता आहे. मला बघण्याचे प्रयत्न संसारामध्ये हे संसारी म्हणजे संसारामध्ये
संसाराची प्रथमा आणि संसारी सप्तमी विभक्ती घ्या. संसार शब्दाची संसारी सप्तमी विभक्ती जर घेतली तर संसारी म्हणजे संसारामध्ये आणि संसारामध्ये म्हणजे जन्मामध्ये अर्थ आपल्याला करावा लागतो. नाहीतर संसार शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला पाहायला सापडतात का. जन्म मरणाच्या ठिकाणी प्रत्येक बुद्धी धारण करणे याला संत महात्म्याने आहे. उपजने आणि म्हणे हे सातची कामाने तो जीव संसार म्हणायचं असे संसाराचं वर्णन केलेलं आहे. जन्म मरण याला सुद्धा संसार शब्दाची योजना शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला सापडते. आणि हा मृत्यू लोक याला उद्देशून सुद्धा संसार शब्दाची योजना आहे. म्हणत ती संसारी जन्म यज्ञाधिक कर्म जे मला स्वर्ग सुखवणे मनोहर या संसारा जन्माला यावं आणि यज्ञाधिकाचं कर्म करावं. आता या संसारा जन्माला यज्ञाधिकाचं कर्म करणं म्हणजे यज्ञाधिकाच्या कर्माकरता उपयुक्त असलेल्या मृत्यू लोकात येऊन मनुष्य देहाला प्राप्त होऊन कर्म करणं एवढा संसार शब्दाचा अर्थ आहे. संसारामध्ये जगामध्ये धन्य कोण तुकारामाला धनाचं प्रयोजन सांगायला लागलं. धन्यता कोणाला असते सत्य प्रकरणामध्ये तृप्ती देतात. ज्याला निरंकुश तृप्ती प्राप्त झालेली आहे अशा महापुरुषाच्या धन्यतेचं वर्णन फार गोड केलेलं आपल्याला भागात सापडतं. धन्यहम कर्तव्यमेन विद्यते किंचित धन्यहम प्राप्तव्यम सर्वमध्ये संपन्नम. तिथं वर्णन करताना त्यांनी असं सांगितलं मी धन्य आहे. कशामुळे त्याचं एक कारण सांगितलं मला कोणतंही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. आणि दुसरं कारण सांगताना असं सांगितलं की माझ्याकरता प्राप्तव्याची समाप्ती होऊन गेलेली आहे. करायचंही शिल्लक राहिलं नाही, मिळवायचंही शिल्लक राहिलं नाही म्हणून मी धन्य आहे. प्राप्तव्याची समाप्ती वेगळ्या पद्धतीने होते समजायचं कारण बरं का. याचं प्राप्तव्य संपलं त्याचं कर्तव्य संपतच असतं. कर्तव्याच्या समाप्ती करता काही करावं लागत नाही बरं का. मिळवायचं संपलं की करायचं संपतं. ते करायचं संपावं मग मिळवायचं संपावं असं कधी होत नाही बरं का. मिळवणं संपलं करणं संपलं असं. प्राप्तव्याची समाप्ती कधी होणार. कर्मप्रयोजनाचा लाभ झाला, मोक्ष मिळाला, त्याच्या पुढे काहीतरी राहिलेलं आहे असं वाटलं तोपर्यंत मनुष्य पुढे सरकायचा पुढे मिळवायचा प्रयत्न करतो. याच्या पलीकडे काहीच नाही असं परमात्मा स्वरूप प्राप्त झाल्याच्या नंतर प्राप्तव्याची समाप्ती होते. आणि प्राप्तव्याची समाप्ती झाली की कर्तव्याची समाप्ती होते. आणि कर्तव्य आणि प्राप्तव्य संपून गेलं की त्याला धन्यता प्राप्त होते बरं का. कृतकृत्य
झालं, इच्छा केली ते भावत पावलं, जे कृत्य होतं ते संपलं, कृत झालं आणि इच्छा जी केली होती ते सगळं प्राप्त झालं. म्हणजे प्राप्ततेची समाप्ती झाली, कर्तव्याची समाप्ती झाली. ते प्राप्तव्य संपलं, कर्तव्य संपलं की धन्यहम ही अवस्था येत असते. म्हणजे धन्यतेच्या प्राप्तीकरता प्राप्तव्य संपून कर्तव्य संपावं लागतं. आणि प्राप्तव्य कर्तव्याची समाप्ती झाल्याशिवाय जर धन्यता येत नसेल तर तुकाराम महाराज ठिकाणी काय सांगतात, जे अंतःकरणात दयावंत आहे त्या जगामध्ये धन्य आहे. म्हणजे दयावंत असणं एखादी प्राप्ततेची समाप्ती कर्तव्याची समाप्ती साधणार आहे. विषयीचा दयाभाव प्राप्त झाला की त्याला परमात्मा साक्षात्कार होतच असतो अशी वर्णना संतांनी केलेली आपल्याला पाहायला सापडतात. भागवतात वर्णन आहे, दया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केलवा सर्वेंद्रियोपशांत्या च तुष्यत्या शतनार्दनः. भगवंताचा संतोष आपल्याला लवकर व्हावा असं जर वाटत असेल तर ही 3 साधनं करा. म्हणून पहिलं साधन सांगितलं सर्व भूतमात्रांच्या विषयीचा दयाभाव बाळगा, संतुष्ट्या येन केलवा. दुसरं साधन सांगितलं जे प्राप्त झालं त्याच्यावर संतुष्ट राहायला शिका. सर्वेंद्रियोपशांत्या च आपल्या सर्व इंद्रियांना शांत करायला शिका. ही 3 साधने केली की लवकर परमात्मा भेटतो. दयाभाव साधला की त्याला आत्मस्थिती प्राप्त होतो. वर्णन केलेलं गडेजा उपकार तथा आपण निरक्षितव्यं वै दयेशा परिकीर्तिता. आपल्या समोर संकटात सापडलेला माणूस परकायचा आपल्याला बघायचं नाही. परवा बंधू वर्गेवा, परका कोणी असू द्या, बांधवापैकी कोणी असू द्या, मित्रे द्वेष्करी वा तथा, तो आपला मित्र असू द्या किंवा आपला द्वेष करणारा असू द्या, तो संकटात सापडलाय, आपल्याला त्याला मदत करणं शक्य आहे. अशा अवस्थेमध्ये त्याच्या मदतीला खेचून देणारी आपल्या अंतःकरणाची जी वृत्ती असते, कोवळी नाजूक वृत्ती असते, त्या वृत्तीचं नाव आहे दया. विठ्ठल ही वृत्ती आपल्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचवणारी असल्यामुळे धन्यता प्राप्त करून देण्याचं महाराज वर्णन करतात. आणि मग ज्याला धन्यता प्राप्त झाली त्याला प्राप्तव्य नाही, कर्तव्य नाही, ते जगात येईल कशा करता हो, त्याला जगात यायचं काही कारण नसतं. हे संत महात्मे जगात आले कशा करता येते.
म्हणून जगाला जन्माला यावं लागतं, पण अशा कृतार्थतेला प्राप्त झालेल्या महात्म्याचं या जगामध्ये जे निर्णय आहे त्याचे वर्णन महाराज करतात. त्याला कर्माने पाठवलेलं नाही, तेथे उपकारासाठी आले, ते लीला विग्रह धारण करून आलेले सत्य महात्मे असतात आणि या जगात जगावर उपकार करण्याकरता हे सत्य महात्मे येतात. मुळात त्यांचं कुठं राहणं आहे, घर जेव्हा वैकुंठी, वैकुंठ धामात त्या साधू पुरुषाला घर आहे. वैकुंठात घर असणं म्हणजे काय, थोडं त्याचा वेगळा विचार सांगतो. एकदा प्रेमाने भजन कर्माने हाकालून गेलं म्हणून कुठेतरी जाणं म्हणून प्रवेश येणं नसतं. लीला विग्रह धारण करून जसं परमात्मा जगामध्ये काही कार्य करण्याकरता येतो त्याप्रमाणे साधुपुरुष लीला विग्रह धारण करून जगाच्या कल्याणाचे काम करण्याकरता येतात आणि त्या देशात जगाचा उपकार करतात. उपकारासाठी आले राहणं कुठं होतं या संतांच्या मुळामध्ये वैकुंठी परमात्मा स्वरूपामध्ये संतांचं राहणं आहे. वैकुंठ शब्दाचे दोन अर्थ आपल्याला फारच सापडतात. वैकुंठ म्हणजे परमात्मा आणि वैकुंठ म्हणजे वैकुंठ लोक. परमात्मा महाविष्णू ज्या लोकांमध्ये राहतात त्याला म्हणतात वैकुंठ लोक आणि परमात्मा कसं आहे नाव वैकुंठ आहे का वैकुंठ पुरुष प्राण हा तिथं विष्णू नामामध्ये वैकुंठ देवाचं नाव बाहेर सापडतं बरं का. वैकुंठ असं देवाला काम मिळलं त्याचं कारण सांगत असताना जगद्गुरु शंकराचार्य विष्णू सहस्रनामामध्ये विष्णू सहस्रनामामध्ये भाष्य लिहिलं त्याच्यात वैकुंठ शब्दाचा अर्थ केलेला आहे पहा. विविधा कुंठा विकुंठा विकुंठाया हा करता वैकुंठा असा वैकुंठ शब्दाचा अर्थ केलेला आहे. कुंठा शब्दाचा अर्थ काय अडथळा बरं का. कुंठित होणं वगैरे आपण म्हणतो की त्याच्यात कुंठा शब्द आहे. कुंठा म्हणजे अडथळा आणि विविधा कुंठा म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचा अडथळा म्हणजे विकुंठा आणि तो वेगळ्या वेगळ्या प्रकारचा अडथळा भगवंताने निर्माण केलेला आहे म्हणून त्याला म्हणायचे वैकुंठ. अडथळा परमात्म्याने कसा निर्माण केला कोणाला निर्माण केला याचं वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य महाभारतातले क्वेश्चन आपल्याला प्रमाणाकरता सांगतात येतं बरं का. असे अनेक महाभारताचं प्रमाण असं भगवंताच्या मुखातली भाषा आहे. मया संशयशिता भैरी वायना वायुष्यते यथासारं वैकुंठं ततो मम वैकुंठं ततो मम. परमात्म्याने वेगवेगळे कुंठा कोणाला निर्माण केले याचं वर्णन करताना भगवंतांनी स्वतः सांगितलं या जगामध्ये जगाला निर्माण करत असताना परमात्म्याने मायेचा आधार घेतला आणि सुरुवातीला पंचमहाभूत निर्माण केली.
निर्माण केलेली पंचभूत एकमेकात मिसळून त्यांचं पंचीकरण होण्याच्या अगोदर हे सगळे भूत गतिमान होते म्हणून बरं का. ते गतिमान असलेल्या भूतांना अडवायचं होतं म्हणजे कुंठा करायची होती. देवाला त्यांना कुंठित करण्याकरता काय करावं लागलं, त्यांचं परस्परात मिश्रण करावं लागलं. या संश्लेषिता भूमी अर्धी पाण्याबरोबर भूमीचं मिश्रण केलं, देवाच्या वायूला आकाश आणि वायूचं मिश्रण केलं, वायुष्य तेज सार्धम वायूचं आणि तेजाचं मिश्रण केलं. असं सगळी भूत एकमेकांमध्ये मिश्रण त्यांचं पंचीकरण जे देवाने केलं. हे पंचीकरण झाल्याच्या नंतर स्थूल भूत सिद्ध झाल्यावर सूक्ष्मता असणाऱ्या भूतामध्ये जी गतिमानता होती ती गतिमानता देवाने थांबवून टाकली. गतिमानतेला पंचमहाभूतांच्या गतिमानतेला कुंठा करण्याचं काम देवाने केलं म्हणून त्याचं नाव आहे वैकुंठ. आता सगळी पंचमहाभूत त्यांची गतिमानता थांबवण्याचं काम या साक्षात परमेश्वराने केलं. तो साक्षात परमात्मा म्हणजे वैकुंठ आणि त्या वैकुंठ स्वरूपात संतांचं राहणार आहे. वैकुंठ धामात घर आहे. वैकुंठ धामाचं साधत घर आहे. वैकुंठवासी आरोग्याची कारण असेल वैकुंठ धाम असा अर्थ करावा लागतो बघा. वैकुंठ धामाचे संतांचं राहणं आहे, परमात्मा स्वरूपातही संतांचं राहणं आहे आणि ते संत महात्मे या ठिकाणी जगावर उपकार करण्याकरता येतात. मग जगावर उपकार करण्याकरता आलेले संत महात्मे या ठिकाणी त्यांचं भाषण वगैरे कसं असतं, मला तिसरे भाषा जगाला उपदेश करतानाची तरी खोटी नसते. संत महात्मा लटकं बोलत नाही, सत्य बोलतो असं न म्हणता भगवान काय म्हणजे खोटं बोलत नाही असं म्हणण्यामध्ये काय आहे, खोटं बोलत नाही याचा अर्थ कधीच खोटं बोलत नाही, निश्चित सत्य बोलतो. सत्य बोलतो म्हणलं तर कधीतरी खोटं बोलतो असा त्याचा अर्थ होतो बरं का. पण दोन नकारांनी एक होकार पक्का होता असं म्हणतात बरं का. जो नयो प्रकृतार्थम दृढयतः संस्कृतातून नियम आहे. दोन नकार आले की एक होकार दृढ होतो बरं का. लटकं म्हणजे खोटं खरं नाही ते बरं का. खरं नाही काय म्हणायचं लटकं. आणि ते वचन संतांच्या मुखामध्ये नाही म्हणण्यामध्ये काय आलं, दोन नकार आले आणि दोन नकारातून एक होकार दृढ होतो म्हणजे संत महात्मा नक्की खरंच बोलतो बरं का. आणि देही उदासीन आपल्या देहाबद्दल उदास असतो. देहाची कोणत्याही प्रकारची तमान न पाळता संत महात्मा जगाच्या कल्याणाकरता कार्य करतच राहतो असा त्याचा अर्थ आहे बरं का. आणि जगाला उपदेश करण्याकरता जगावर उपकार करण्याकरता आलेला हा संत महात्मा जगाने त्या साधू पुरुषाचा केवढाही मोठा अपराध केला तर तो अपराध पोटात साठवण्याकरता संतांच्या पोटात खूप मोठी जागा आहे. आणि संत महात्मांनी मधुर
मोडवण्याची पण सांगितले शेवटी त्या भाषी जगाला उपकार करण्याकरता संत महात्मे व्यक्त भाषे जसं करत नाही त्याप्रमाणे सगळ्या जगाला ते मधुर वाणीनेच उपदेश करत असतात. त्यांच्या मुखातली वाणी मधुर असते. कारण नियमच असा वाचिक कथाच्या बद्दल सांगितलेला आहे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियांचे नान्यतम ब्रूयात यश धर्मस्थ नाता. वाणीच्या बाबतीतला समाप्त धर्म सांगत असताना असं सांगितलं पहिल्यांदा सांगितलं माणसाने खत बोलावं. दुसरी गोष्ट सांगितली प्रियम ब्रूयात खरं असावं आणि ते प्रिय शब्दातच माणसाला मांडता आलं पाहिजे बरं का. प्रियांचे नान्यतम ब्रूयात जे आवडणार आहे पण खोट आहे असे बोलायचं नाही आणि जे खरं आहे आवडत नाही अशा भाषेत मांडत असाल तर तसे बोलू नका. आवडणारे असलं पाहिजे खरंही असलं पाहिजे. खरी गोष्ट प्रत्येक वेळेला जगाला आवडेलच अशी जरी नसली तरी संतांची मांडणी तशी असते की जे खरं आहे ते लोकांना आवडेल अशा भाषेमध्ये संत बोलतात बरं का. तुमचे मुलगी त्याच्याकरता एक उदाहरण सांगत होते. खरंच बोलावं पण एक माणूस खरं बोलतो ते प्रिय नाही आणि एक माणूस तेच बोलतो पण प्रिय आहे. ते उदाहरण मुलगी देतो ती पंगत बसली आणि पंक्तीमध्ये समजा एखादा माणूस जर भरपूर खायला लागला तर ते भरपूर लाडू खाणाऱ्या माणसाकडे बघून येते म्हणतो काय हो किती खातात किती आदाशी आहात 50 लाडू तुम्ही खाल्ले. ते बोलणं सत्य आहे पण प्रिय नाही. बाजूला बसलेला दुसरा मनुष्य त्याला प्रिय भाषेमध्ये बोलताना म्हणतो वा 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 काय तुमची पचनशक्ती हो. आम्हाला एक लाडू पचत नाही तुम्ही 50 खाल्ले तर तुम्हाला काही होत नाही. बघा पहिल्याचं बोलणंच आहे सत्यच आहे. दुसऱ्याचं बोलणं हे सत्यच आहे पण पहिल्याचं बोलणं प्रिय नाही दुसऱ्याचं बोलणं आपलं प्रिय आहे. ते सत्यम प्रियात लटीके वचन नाही इथं सांगितलं आणि प्रियम प्रियात मधुरा वाणी इथं सांगितलेलं आहे. म्हणे वाघपोटी साधू पुरुषांच्या पोटामध्ये मोठी जागा आहे. मोठी जागा कशा करता समाधानी केलेला अपराध साठवण्याकरताही यांच्या पोटामध्ये जागा आहे किंवा परमात्म्याला साठवण्याकरताही यांच्या अंतःकरणामध्ये जागा आहे. अशी या साधूंची योग्यता आहे. आणि हे संत महात्मा जगात येतात कशा करतात कुठून येतात वैकुंठातून येतात आणि जगात आले कशा करतात येथे उपग्रहासाठी खाली वैकुंठी एकंदर प्राधान्याचा असा विचार केला. घराचे चिंतन करण्याच्या निमित्तानं वस्तुशांतीचाच कार्यक्रम असल्यामुळे त्या निमित्तानं ती सेवा असलेली असल्यामुळं आपल्याला थोडासा विचार करता येईल. म्हणून तुकाराम महाराजांच्या घराचा उल्लेख असणाऱ्या अभंगाचा विचार आपल्यासमोर प्रस्तुत केला. झालेली सेवा परमात्मा पंढरीनाथाला ज्ञानवाला तुकोबाराला समर्पण करू आणि सेवेतून यांच्या घराच्या निमित्तानं ही सेवा आपण करायला लागलो. त्यांच्या घराला आत्तातून सुभाषितात पाहिल्याप्रमाणे सगळं घरपण प्राप्त व्हावं.